मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग। काल आपण व्हिडिओ शूट करत होतो 2000 आयोगाचे 2019 पर्यंत आलो होतो, प्रकरण नंबर 9 अंतिम खाते। पण काल अचानक लाईट गेल्यामुळे मला ते व्हिडिओ थांबवावे लागला। जे फक्त एका वर्षाचे जे व्हिडिओ राहिले 2019 याचे व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी। चला स्टार्ट करतो। बघा, खालील बाबतीत बहुपर्यायापैकी कोणते पर्याय बरोबर आहे ते दर्शवा। म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचे। तर काय म्हणते बघा, मालमत्ता हेतूने ठेवली जाते। मालमत्ता म्हणजे काय मित्रांनो? मालमत्ता म्हणजे संपत्ती, मालमत्ता म्हणजे मित्रांनो असेट। मग ही जी असेट, ही जी प्रॉपर्टी असते ती व्यवसायामध्ये कोणत्या हेतूने ठेवली जाते? सांगा बरं मला, कोणत्या हेतूने व्यवसायात ही ठेवली जात असते? मॅडम, डोअर बंद करा। कोणत्या हेतूने एखादी प्रॉपर्टी असेल, एखादी संपत्ती असेल, ती व्यवसायामध्ये कोणत्या हेतूने ठेवली जात असते? काय ऑब्जेक्टिव्ह असतो त्याचा ठेवण्याचा? पहिला, पुन्हा विक्री करणे असतं का? जर त्याची विक्री करत असेल तर ती वस्तू बनत असते, ती असेट राहणारच नाही। जर हा माऊस असेल, मी विकत असेल, तर हा माझा बिझनेस झाला, ही माझी काय झाली? वस्तू झाली, ही संपत्ती नाही माझी। पुढं जर याचं रोकडमध्ये रूपांतरित करत असेल, रोकडमध्ये पैशात रूपांतरित म्हणजे विक्रीच झाली याच्यामध्ये म्हणता येईल आपल्याला। पण तीच पहिला ऑप्शन आहे उत्पन्न मिळवण्यासाठी, म्हणजे व्यवसायामध्ये त्याचा उपयोग होतो पैसा कमवण्यासाठी। आता हे जे सिस्टम तुम्हाला दिसते, जे लेक्चर सुरू आहेत, माझ्यासमोर कॅमेरा आहे, खूप मोठा 1 लाखाचा कॉम्प्युटर आहे, दुसरं जे लिहितोय मी कॉम्प्युटर लॅपटॉप तो पण 85,000चा आहे। असं 1-2 लाख रुपयाचं, 2-3 लाख रुपयाचे सर्व जे आहे, ही झाली प्रॉपर्टी, ही झाली असेट माझी। ही प्रॉपर्टी, ही असेट मी लेक्चरसाठी यूज करतोय। हेच लेक्चर मी तुम्हाला फीस घेऊन देणार, म्हणजे उत्पन्न कमवण्यासाठी याचा उपयोग होतोय। तर पहिला आन्सर होणार याचं उत्पन्न मिळवण्यासाठी। अचं कोणतं झालं? फर्स्ट। पुढे, साठ्याचे मूल्यांकन। साठा म्हणजे काय? संवरण स्कंद। साठा म्हणजे काय मित्रांनो? संवरण स्कंद। एक मिनिट। साठा म्हणजे काय? संवरण स्कंद। साठा म्हणजे काय मित्रांनो? संवरण स्कंद। म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणू याला आपण क्लोजिंग स्टॉक। जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याचं व्हॅल्युएशन कसं होणार आहे? तर त्याचं व्हॅल्युएशन होणार आहे परिव्ययीय किंमत, म्हणजे ती वस्तू बनवण्यासाठी आलेला खर्च याने होणार आहे का? नाही। बाजारपेठ किंमत म्हणजे मार्केट व्हॅल्यू याने पण होत असतं का क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन? म्हणजे हा आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 मानांक नंबर 2, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक। बरोबर आहे का? उरलेल्या मालाचे मूल्यांकन किंवा संवरण स्कंदाचे मूल्यांकन असं मराठीमध्ये त्याला बोलू शकतो। आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 2 काय सांगतो? ज्याचा परिव्ययीय म्हणजे त्याला बनवण्यासाठी आलेला खर्च आणि त्याची बाजारात असलेली किंमत यापैकी जी कमी असेल ती घ्यायची आहे। म्हणजे दुसऱ्याचं बचं आन्सर काय झालं? थर्ड। पुढे जातोय, घसारा कशावर आकारला जात असतो? घसारा लेसन मध्ये बघितला आपण, घसारा नेहमी आणि नेहमी फक्त आणि फक्त स्थिर संपत्तीवरतीच आकारला जात असतो। चल संपत्ती, आकस्मिक संपत्ती याच्यावरती घसारा आकारला जात नाही। पण स्थिर मध्ये पण दृश्य स्थिर संपत्तीवर आकारला जात असतो, मूर्त स्थिर संपत्तीवर आकारला जात असतो, अदृश्य अमूर्त स्थिर संपत्तीवर आकारला जात नाही। तर आन्सर कोणता असणार आहे आपलं? स्थिर मालमत्ता। कचं तिसरं, म्हणजे अचं पहिलं, बच तिसरं आणि कचं पण पहिलं। तर आन्सर नंबर 3 हे आपलं आहे। बरोबर आहे का रे? चला बघा मित्रांनो, पुढे जातोय। दलाली आकारल्यानंतर, क्वेश्चन काय बघा, दलाली आकारल्यानंतर निव्वळ नफ्यावर फोकस। अगोदर क्वेश्चन समजून घ्या, आन्सर तुम्हाला छान प्रकारे समजेल। अगोदर तुम्ही समजून घेतला पाहिजे क्वेश्चन मित्रांनो। बरोबर आहे का रे? आहेत तुम्ही सोबत माझ्या? चला बघा, आता निव्वळ नफ्यावर म्हणले। निव्वळ नफा म्हणजे काय झाला हा मित्रा? हा झाला नेट प्रॉफिट। जर नेट प्रॉफिट वर 5% दराने व्यवस्थापकाला दलाली दिली म्हणजे कमिशन दिलं, जर दलाली आकारण्यापूर्वीचा नफा
दलाली आकारण्यापूर्वीचा नफा 21,000 आहे, तर व्यवस्थापकाची दलाली किती असेल? बरोबर आहे का? समजतंय काय म्हणतंय? दलाली आकारण्यापूर्वीचा नफा जर 21,000 असेल म्हणजे याच्यामध्ये दलाली ऑलरेडी इन्क्लूड आहे. समजतंय मित्रांनो काय म्हणतोय? याच्यामध्ये दलाली ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. कशामध्ये? या 21,000 मध्ये. तर आपल्याला जर दलाली ऑलरेडी इन्क्लूड असेल तर आपल्याला काय करायचं असतं, कसं कॅल्क्युलेशन करायचं असतं ते तुम्हाला सांगतो. बघा 21,000 गुणिले किती टक्के दर काढायचा आहे? 5. आणि हा 21,000 मध्ये इन्क्लुडेड आहे. जर आपल्याला 5% बघा लक्ष द्या 5% कॅल्क्युलेट करायचं असं आपण नॉर्मली काय करतो 5/100. 10% कॅल्क्युलेट करायचं असेल तर 10/100. हे नॉर्मली गणित आहे. पण हे जे 5% दलाली आहे त्या नफ्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणून हे 5% आपण खाली 100 मध्ये ऍड करून 105 करणार आहे. समजलं का? हा नियम आहे मित्रांनो. मग कॅल्क्युलेशन कसं करणार? 5 1 5, 5 दुनी 10 आणि 5 1 5, 21 आलं. 21 1 21 आणि 3 0. तर आन्सर तुमचं कोणतं असणार आहे मित्रांनो? 1,000 रुपये. शोधा आता आहे का याच्यामध्ये? आहे पहिला. तर हे आहे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर. लक्षात ठेवा इन्क्लुडेड असेल तर डिवायडेड बाय 100 मध्ये तेवढं इन्क्लूड करून कॅल्क्युलेट करायचं असतं म्हणजे 100% येत असतं. पुढील पैकी कोणती व्यवस्था तरलतेच्या क्रमाचे प्रतिनिधित्व करते? म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे करंट असेट असणार आहे बघा. तरलता म्हणजे काय? तरल संपत्ती. मग सांगितलं होतं हँड रिटन मध्ये तरल संपत्ती, चल संपत्ती, बरोबर आहे का? अस्थिर संपत्ती. म्हणजे करंट असेटचा जो क्रम आहे म्हणजे सर्वात जास्त लिक्विड, सर्वात जास्त करंट असेट कोणती आहे म्हणजे लगेच असं विदिन सेकंड मध्ये कन्वर्ट होत असते, कॅश मध्ये व्यवहार होतो, बरोबर आहे का? त्याला म्हणायचं असतं तरल संपत्ती, चल संपत्ती, करंट असेट. मग हा क्रम जो आहे ते सांगायचं आपल्याला. मग रोकड प्राप्य विपत्र, साठा ऋणको, बरोबर आहे का रे? नाही. साठ्याला वेळ लागत असतो. साठा म्हणजे क्लोजिंग स्टॉक, याला वेळ लागतो. धनको लवकर पैशात रूपांतरित होतात म्हणजे धनको अगोदर पाहिजे होता. मग प्राप्य विपत्र, ऋणको, रोकड, साठा. पण रोकड ही सर्वात जास्त लिक्विड असेट आहे, सर्वात जास्त तरल संपत्ती आहे, ती पहिल्यांदा पाहिजे. ते 3 नंबरला गेली. हे पण आन्सर गेलं. बघा रोकड आली पहिल्यांदा, राईट, करेक्ट. प्राप्य विपत्र हे पण तरल संपत्तीच आहे. ऋणको हे पण तरल आहे आणि साठा सर्वात शेवटी गेला. रोकड, ऋणको, प्राप्य विपत्र, साठा म्हणजे आन्सर नंबर 3 आहे आपलं. कॅश, बिल्स रिसिवेबल, डेटर्स अँड क्लोजिंग स्टॉक. एखाद्या वेळी जर कर्ज बुडीत होत असेल बघा तर ती रक्कम या खात्यास जमा केली जाते, या खात्यास जमा केली जात असते. पाठीमागचा जशास तसा क्वेश्चन आला मित्रांनो आयोगाचा, जशास तसा. बघा आता कर्ज बुडवतो कोण आपला पैसा? ज्याला सेम एक्सप्लेनेशन, ज्याला आपण उधारीवर माल विकला त्याला म्हणायचं असतं ऋणको. ऋणकोला माल विकला उधारीवरती, ती झाली आपली ऋणको, म्हणजेच ती झाली आपली चल संपत्ती. आत्तावरतीच क्वेश्चन बघितला, काय झाली ही? चल संपत्ती. हे बघा ऋणको काय झाली ही? चल संपत्ती. मग संपत्तीची नेहमी कोणती शिल्लक असते मित्रांनो? सर नेहमी याची असते सर नावे शिल्लक असते. मग चल सांग बर, नावे शिल्लक. मग आधुनिक नियम सांग. नाव्याने जमा करण्याचा आधुनिक नियम आहे ना, त्याच्यामध्ये संपत्ती आहे ना. मग तो नियम काय सांगतो? सर नियम सांगतो जर संपत्तीमध्ये वाढ झाली तर त्याला नावे प्रभाव द्यायचा आणि जर संपत्तीत घट झाली तर त्याला जमा प्रभाव द्यायचा. मग हे जे बुडीत कर्ज आहे, हा पैसा बुडवला कोण? ऋणकोने. म्हणजे संपत्तीमध्ये काय होणार आहे? घट. तर मग जमा कशाला लिहायचं? तर विक्रीचे खाते संबंध नाही, बुडीत कर्जाचे खाते नावे होणार, तर ऋणकोचे खाते काय होणार मित्रांनो? जमा होणार. आन्सर नंबर 3 आहे हे आपलं आन्सर नंबर 3 आहे. यस ऑर नो? समजतंय का तुम्हाला? आन्सर नंबर 3 आहे. सोबत आहेत सर्वजण माझ्यात. चला खाली गटात न बसणारे निवडा. एने हुंड्या ही करंट असेट आहे म्हणजे चल संपत्ती आहे मित्रांनो. रोकड ही पण चल संपत्ती आहे म्हणजे करंट असेट आहे. आणि विविध ऋणको ही पण करंट असेट आहे, ही पण चल संपत्ती आहे. पण कारखाना खर्च हा खर्च आहे म्हणजे यांच्यातून वेगळा कोणता निघणार आहे? आपला कारखाना खर्च. म्हणजे खाली ऑप्शन अ नाही, फक्त ड हे दुसरं आन्सर असणार
आहे? यस ऑर नो? अशा प्रकारे आपलं अंतिम खात्यावरती आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं ॲनालिसिस झालेलं आहे. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये जावा, आपल्या या फोल्डरमध्ये जावा, प्लेलिस्टमध्ये जावा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि रेग्युलर कोर्स जॉईन करा आणि या कोर्सचा बेनिफिट घ्या. लवकर पोस्ट मिळवा आणि पोस्टच्या ठिकाणी जाऊन काम करायला लागा. कारण की जर 1 वर्ष म्हणजे काय असणार आहे तुमच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं वर्ष आहे. 1 वर्ष म्हणजे तुम्हाला मेसचे पैसे द्यायचे, 1 वर्ष म्हणजे तुम्हाला भाडं द्यायचे, 1 वर्ष म्हणजे तुम्हाला क्लासेसचे पैसे द्यायचे आणि सर्वात मोठं म्हणजे समाजाचं, नातेवाईकाचं आणि भावकीचं टेन्शन असणार आहे. समजते का? याच्यातनं जर दूर जायचं असेल तर फटाफट अभ्यासाला लागा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कोर्स परचेस करा किंवा खाली जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करा आणि कोर्स घ्या. महाराष्ट्रामध्ये 780 पेक्षा जास्त मुलांनी आपला कोर्स घेतलेला आहे मित्रांनो, या कर सहाय्यकसाठी पुस्तकपालन आणि लेखाकर्मचा. आणि माझ्या बॅचमध्ये काही मुलांनी मला सांगितलं होतं, सर ते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बद्दल सांगा ना. 2 मिनिटांमध्ये सांगतो मित्रांनो तुम्हाला की पॉवर ऑफ सबकॉन्शियस म्हणजे माइंड म्हणजे काय, की तुम्ही जसा विचार करणार आहे तसे तुम्ही घडणार आहे. मी जर विचार करला की मी खूप मोठा बनलेलो आहे, खूप पैसेवाला बनलेलो आहे, माझ्याकडे मर्सिडीज आहे, माझ्याकडे BMW आहे, माझ्याकडे 5 मजली माझा बंगला आहे, हे जर मी थिंकिंग करत असेल एनी टाइम तर आफ्टर सम टाइम ते मला भेटणार आहे. दॅट इज सबकॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपल्या माइंडमध्ये जे चालतं ते आपल्याला भेटतं. बरोबर आहे का? गावाकडे बघा बरं, गावाकडे जे लोक असतात, याचं ओढ त्याचं ओढ, याला मागे ओढ त्याला मागे ओढ, याचं जे शेती त्याच्या ह्याच्यात कर, त्याची शेती ह्याच्यात कर, ह्याच्यामध्ये भांडणं लावत बसतात. ते गावातच राहतात, बाहेर येतात का? नाही येत आणि येऊ पण शकणार नाहीत. कारण की त्यांचा माइंडसेट जो थॉट आहे तो तिथेच आहे. पण आपल्याला त्यांच्या पुढे जायचे, चांगला विचार करायचा आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते साध्य करायचे मित्रांनो. त्याच्यामुळे पण या सबकॉन्शियस माइंडचा यूज कसा करायचा, तर या सबकॉन्शियस माइंडचा यूज करायचा असतो संध्याकाळी झोपताना. आणि झोपण्याच्या अगोदर जस्ट 2 मिनिट आपल्या माइंडला आपणच बोलायचं असतं की नाही, मी खूप अभ्यास केलाय, माझा चांगला अभ्यास झालेला आहे, मला एक्झाम सोपी जाणार आहे आणि मला ही पोस्ट मिळणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मी काम करतोय, असं इमॅजिनेशन प्लस फीलिंग झालं पाहिजे. इमॅजिनेशन अलग, फीलिंग अलग. जस्ट इमेजिन करने मैं यूं हूं, मैं त्यों हूं और मैं मर्सिडीज गाड़ी चला रहा हूं, लॉन्ग ड्राइव पे गया हूं, ये क्या है बेटा? फीलिंग्स है. ये फीलिंग्स भी लाओ और सो जाओ, सीधा बात खत्म. ये ऑटोमेटिकली माइंड आपका काम करने लगेगा और ये नेचर को ऑर्डर देगा कि हाँ मुझे चाहिए और नेचर आपको ला के देगा बेटा. ठीक है? तो इसी तरह से सोने से पहले 1-2 मिनट अपने आप से बातें करते जाओ और आगे बढ़ते जाओ. तो मिलते हैं अगले वीडियो में. बाय बाय, टेक केयर, सी यू सून.